हाय, कशा आहात सगळे? मी प्रिया सोनावणे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोलंबी बिर्याणी. त्यासाठी मोठी आणि फ्रेश अशी कोलंबी आणलेली आहे. तिला छान अशी साफ करून घेऊयात. कोलंबीला चीर पाडून त्यातली घाण सगळी काढून घ्यायची आहे. काळा दोर काढायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. लहान मुलं कोलंबी खूप आवडीने खातात, त्यामुळे कोलंबी व्यवस्थित साफ करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे मी कोलंबी 3-4 पाण्याने धुवून साफ करून घेतलेली आहे. त्यानंतरला पेस्ट बनवूया आपण. अद्रक, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतरला अद्रक, लसूण आणि मिरची याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 3 ढवळ्या तेल टाकलेलं आहे, कारण कांदा आपल्याला परतायचा आहे. तो ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचा आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे. त्यानंतरला इथे 4 मीडियम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. त्यांना तेलामध्ये चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कांद्याला कलर आल्यानंतरला कांदा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे मातीचं भांडं वापरलेलं आहे. ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय केलेला तेच तेल मी इथे ग्रेव्हीसाठी वापरलेलं आहे. गरम मसाला टाकून घेतला. त्यानंतरला अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. कच्चेपणा निघेपर्यंत अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. इथे मी एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला 1 चमचा वापरलेला आहे, त्यामुळे बिर्याणीला छान चव येते. हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतरला कोलंबी टाकून घ्यायची आणि ती सुद्धा ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे. कोलंबी छान परतून झाल्यानंतरला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. मी इथं 2 मीडियम आकाराचे उभे चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतरला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिट. 5 मिनिटानंतरला ह्याला मस्त पाणी सुटलेलं आहे ग्रेव्हीला. ग्रेव्ही छान हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी हा घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे 1.5 चमचा. तुमच्या चवीनुसार तुम्ही तो कमी जास्त करू शकता. इथे मी 4 चम्मच दही घेतलेला आहे, त्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो, चवही छान लागते आणि कलरही छान येतो. दही टाकून झाल्यानंतरला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित हलवून घेऊयात आणि ग्रेव्हीवरती 5 मिनिटं झाकण ठेवूयात. कोळंबी जास्त शिजवायची नाहीये. जेव्हा आपण बिर्याणीला दम देऊ तेव्हा त्याच्यामध्ये कोळंबी शिजणार आहे, त्यामुळे कोळंबीला ओव्हरकुक करू नका. हा जो आपण फ्राय केलेला कांदा आहे तो वरतून टाकून घ्यायचा आहे. थोडा कांदा मी हा गार्निशिंगसाठी ठेवलाय आणि बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झाली आपली कोलंबीची. त्यानंतर ग्रेव्ही उतरून ठेवूयात आणि राईस बनवूयात. त्यासाठी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये अख्खे मसाले टाकायचे आहेत. अख्ख्या मसाल्यांमध्ये 2-3 काली मिरी, 2-3 लवंग, तेजपत्ता आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे मी. आणि हे थोडा वेळ तेलामध्ये टाकल्यानंतरला आपण पाणी टाकून घेऊया. तिथे मी 3 बाउल पाणी घेतलेलं आहे राईससाठी आणि 1-1.5 चमचा मी इथे पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळ आल्यानंतरला आपण तांदूळ टाकून घ्यायचा आहे. इथे मी हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेला होता. अर्धा तास भिजत ठेवल्यामुळे तांदूळ तुटतही नाही आणि सुळसुळीत भात छान तयार होतो. तांदूळ हा 80% शिजवून घ्यायचा आहे, 100% शिजवायचा नाही. जेव्हा आपण स्टीम देतो तेव्हा तो 20% स्टीममध्ये शिजला जातो.
राईस आपला 80% शिजलेला आहे, तर त्याला दुसऱ्या साईडला स्लो गॅसवरती मी त्याला ठेवलेला आहे. राईस असाच पाण्यातून काढून ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे. कित्येक जण पहिला राईस बनवतात, नंतरला ग्रेव्ही बनवतात. तर असं न करता पहिली ग्रेव्ही बनवायची आणि नंतरला राईस बनवायचा. बिर्याणी वरपर्यंत स्टीम झाली नाही म्हणून अजून थोडा वेळ करून गॅसवरती ठेवतात आणि वरपर्यंत स्टीम मात्र पोचत नाही, पण तळाला मात्र ग्रेव्ही चिकटते किंवा पूर्ण ग्रेव्ही अकसून जाते. तर ते कशामुळे, तर ग्रेव्ही गरम असते आणि वरती भात थंड असतो, त्यामुळे वरपर्यंत स्टीम मिळत नाही आणि ग्रेव्ही खालतून अकसून जाते आणि स्टीमवरती मिळत नाही. परफेक्ट बिर्याणी कशी झाली हे कशावरून ओळखाल, तर चला मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने जर का तुमचाही राईसवरती असा उभा राहत असेल, त्याच वेळेला समजायचं की तुमची बिर्याणी परफेक्ट कुक झालेली आहे आणि तिला स्टीमही व्यवस्थित लागलेली आहे. अशा पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा. खूपच छान आणि परफेक्ट बिर्याणी बनवून तयार आहे. आपण स्टीम देताना कुठेही गव्हाचं पीठ किंवा काहीही लावलं नव्हतं झाकणाला, तरीसुद्धा व्यवस्थित वरपर्यंत स्टीम लागलेली आहे बिर्याणीला आणि राईसही अख्खा आहे, तुटलेला नाही आणि ग्रेव्हीसुद्धा खाली लागलेली नाही आहे. व्यवस्थित बिर्याणी झालेली आहे. अशा पद्धतीने कोलंबी बिर्याणी बनवली तर खूपच चविष्ट आणि परफेक्ट बनेल. नक्की बनवून बघा. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच चविष्ट पदार्थ पाहायचे असतील तर व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.